झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए एका सिनेमातला हा डायलॉग याआधी तुम्ही कधीतरी ऐकलाच असेल। तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही जगही जिंकू शकताय असा पॉझिटिव्ह मेसेज देणारा हा डायलॉग आहे खरं तर। पण नाशिकचा भोंदू अशोक खरात याने आपल्या अत्यंत विकृत आणि निर्लज्ज कृत्यांचं समर्थन करण्यासाठी आणि मी समाजाला कसं माझ्या पुढे झुकवलं हे सांगण्यासाठी त्याने हा डायलॉग वापरलाय। होय, एसआयटी समोर चौकशी सुरू असताना त्याने अतिशय निर्लज्जपणे आपल्या कृत्यांचं समर्थन केलं असून देवी विधीच्या नावाखाली केलेल्या पापांचा जणू पाडाच वाचून दाखवलाय। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन खरातच्या या सर्व काळ्या कारनाम्यांची सविस्तर माहिती नुकतीच दिली। या प्रकरणामध्ये नेमके किती अधिकारी अडकलेत, त्या 2 महिला अधिकारी खरातकडे नेमक्या कोणत्या कारणासाठी जात होत्या आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता नेमका कुठपर्यंत आलाय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। 15 मार्चला अशोक खरातचं बिंग फुटलं आणि 17 मार्चला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला। पण त्याच्या कारभाराचं गांभीर्य पाहून 20 मार्च 2026 रोजी हा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला। सध्या हे पथक खरात विरुद्धच्या एकूण 11 गुन्ह्यांचा तपास करते। या तपासासाठी 24 जणांची मोठी टीम कार्यरत असून त्यामध्ये 2 पोलीस उपअधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे। हे पथक तांत्रिक पुरावे आणि पीडितांच्या तक्रारींच्या आधारे प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली। नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अशोक खरात विरुद्ध आतापर्यंत एकूण 13 गुन्हे दाखल झाले असून या सर्व प्रकरणांमध्ये तो मुख्य आरोपी आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची विभागणी अशी करण्यात आली ज्यानुसार सर्वाधिक 9 गुन्ह्यांचा तपास हा एसआयटी करते, तर उर्वरित प्रकरणांपैकी 2 गुन्हे अहिल्यानगर पोलिसांकडे असून एका गुन्ह्याचा तपास हा नाशिक शहर पोलीस स्वतः करतात। विशेष म्हणजे या संपूर्ण विषयाशी संबंधित असे आणखी 2 गुन्हे आहेत ज्यामध्ये खरात थेट आरोपी नसला तरी प्रकरणाची लिंक शोधण्यासाठी एसआयटी त्या 2 गुन्ह्यांचाही तपास आता करताना दिसते। अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या 11 गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे असून उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक, अंधश्रद्धा आणि आर्थिक फसवणुकीशी संबंधित। या सगळ्या तपासादरम्यान 30 पेक्षा जास्त साक्षीदारांची चौकशी आतापर्यंत केली गेली। आता असं समोर आलंय की खरात हा लोकांच्या श्रद्धेचा आणि भीतीचा गैरफायदा घेऊन त्यांना मृत्यूची किंवा बदनामीची भीती दाखवून महिलांचं शोषण करायचा। ईशान्येश्वर मंदिर परिसरामध्ये हात चालाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासून तो अंधश्रद्धा पसरवत होता आणि लोकांकडून पैसे उकळायचा। या पार्श्वभूमीवरती आतापर्यंत 4650 व्हिडिओ लिंक व्हायरल झाल्या होत्या। त्या सायबर टीमने डिलीट केल्याचं सांगितलं जातंय। शिवाय सोशल मीडियावरतीही वारंवार आक्षेपार्ह गोष्टी टाकल्या जात होत्या। असे 451 अकाउंट आतापर्यंत कायमचे बंद करण्यात आले। दरम्यान अशोक खरातची माहिती ईडीला सुद्धा देण्यात आली। हे प्रकरण संवेदनशील आहे, त्यामुळे चार्जशीट दाखल होत नाहीये तोपर्यंत काही गोष्टी या गोपनीय ठेवणं गरजेचं असल्याचं सातपुते यांनी सांगितलंय। या प्रकरणामध्ये अल्पवयीन कोणीही नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलंय। शिवाय पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हेही दाखल झाले। आजपर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली अशी माहिती सुद्धा सातपुते यांनी दिली। आता हे झालं खरात आणि त्याच्या गुन्ह्यांबद्दल, पण दुसरीकडे आरटीओ विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांची नावे तपासामध्ये समोर आल्याचंही उघड झालंय। त्या अधिकारी कोण होत्या यावरती माध्यमांमधून सतत विचारणा होते। सातपुतेंनी दिलेल्या माहितीनुसार या 2 अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये संशयास्पद खाती सुद्धा आढळलीत आणि ही खाती फक्त काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरली जात होती का याची चौकशी आता एसआयटी करताना दिसते। शिवाय डीसीपी आणि एसीपी दर्जाच्या महिला अधिकारी सुद्धा अशोक खरातच्या संपर्कात होत्या। संबंधित महिला अधिकारी नाशिकमध्ये कार्यरत असताना या महिला अधिकाऱ्यांनी अशोक खरातला अनेक प्रशासकीय कामांमध्ये नियमबाह्य मदत केली होती। या मदतीच्या बदल्यामध्ये हा भोंदूबाबा अशोक खरात यांनी आपले राजकीय लागेबांधे आणि नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला हवी असलेली पोस्टिंग मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे हे फक्त बदली किंवा बदल्यात मदतच नाही, तर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाण झाल्याचंही तपासामध्ये समोर आल्याची माहिती आहे। दुसरीकडे फरार असलेला अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटी पथकाच्या संपर्कात आलाय। आता पुन्हा त्याची आणि त्याच्या बहिणीची तृप्तबालाची चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा 7 एप्रिल हा शेवटचा दिवस होता आणि 8 एप्रिलला त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। दुसरीकडे इतका गोपनीय असलेला सीडीआर दमानियांकडे गेला कसा यावरती सातपुते म्हणाल्या की अशोक खरात प्रकरणामध्ये सीडीआर बद्दल जो प्रश्न आहे त्याबद्दल शासन स्तरावरती चौकशी होते। चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते सगळ्यांच्या समोर येईलच असं तेजस्वी सातपुते यांनी उत्तर दिलंय आणि पुढे बोलण्याचं टाळलंय। त्यामुळे सीडीआर कसा लीक झाला याचं उत्तर अजूनही अनुत्तरित राहिलंय। या प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा दखल घेतली।
ईडीने विशेष तपास पथकाकडून जी माहिती मागवली ती सुद्धा त्यांना देण्यात आली. भविष्यात ईडीला पूर्ण सहकार्य असणार आहे. भविष्यात अंधश्रद्धेपोटी कोणत्याही महिलेचं शोषण होऊ नये म्हणून पोलीस आवाहन करतात. शिवाय अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक सुद्धा करण्यात आली होती. आता पुढील गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळवण्यासाठी सातपुते न्यायालयामध्ये विनंती करणार आहेत आणि व्हिडिओ कॉलद्वारे कोर्टामध्ये हजर करणार आहेत. तर असा सगळा होता आतापर्यंतचा लेखाजोखा. पण तुम्हाला काय वाटतं, अजून कुणाकुणाची नावे या प्रकरणामध्ये समोर येतील? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.